नमस्कार, मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज पुणेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खेड तालुक्यातील पश्चिम भागातील अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांच्या प्रश्नांवर आज मोठे पाऊल उचलण्यात आलंय. पश्चिम विभाग संघर्ष समितीच्या वतीनं महाराजस्व अभियानाचं औचित्य साधत आमदार बाबाजी शेठ काळे, प्रांत अधिकारी, तहसीलदार तसेच सभापतीचं विद्याताई मोहिते यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आलं. या निवेदनामध्ये पाईट वांद्रे जिल्हा मार्ग क्रमांक 16, करंज विहिरे वांद्रा रस्ता जिल्हा मार्ग 17, वेताळे औदर कुळे घोटवडी परसूल खरपूड रस्ता, औदर देवोशी चिखलगाव कळमोडी येनवे रस्ता, घोटवडी धामणगाव शिरगाव तळेगर भीमाशंकर रस्ता, वाळस सरकुंडी चिखलगाव धामणगाव रस्ता यासारख्या पश्चिम भागातील प्रमुख रस्त्यांची तातडीनं पुनर्बांधणी करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात नमूद करण्यात आलं की या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबराचा थर, साईड पट्ट्यांची झालेली पडसड आणि पावसामुळे निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती, त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, रुग्णवाहिका, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. तसेच या सर्व रस्त्यांची वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी करावी. दर्जेदार काम रस्त्यांचं संपूर्ण पुनर्बांधणीकरण कामासाठी निश्चित कालबद्ध कृती आराखडा तसेच 8 दिवसांच्या आत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी आमदार बाबाजी शेठ काळे यांनी आपल्या भाषणामध्ये पश्चिम विभाग संघर्ष समितीच्या नावाचा उल्लेख करत रस्त्यांच्या दुरावस्थेशी सहमती दर्शवली. नागरिकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचून त्यावर योग्य तो पाठपुरावा केला जाईल असंही त्यांनी सांगितलं. या प्रसंगी पश्चिम भागातील सरपंच, ग्रामस्थ, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, युवक तसेच मुंबईहून आलेले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सर्वांनी एकमुखानं पश्चिम भागातील रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्ग लावण्याची मागणी केली आहे. अशा स्थानिक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी द महाराष्ट्र न्यूज पुणे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम सुरू होत आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, बांधकाम मंत्री असतील, संबंधित अधिकारी असतील, आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय डुडी साहेब असतील, या सर्वांनी एक चांगला आराखडा त्या ठिकाणी तयार केला आणि भीमाशंकरला जोडणारे जे सर्व रस्ते आहेत ते खेड ते भीमाशंकर रस्ता याच्यासाठी जवळजवळ 1200 कोटी रुपये मंजूर झाले. त्याचं काम सुरू होणार आहे. आणि त्याबरोबर मग आपल्या अहिल्यानगर, संभाजीनगरकडून येणाऱ्या शिरूर ते खेड या रस्त्यावर पाबळ ते कनेरसर रस्त्याचे 10 किलोमीटर, त्याचबरोबर आपल्या मुंबईतून येणारा रस्ता आपल्या दामणे फाटा, पाईट, पाळू, त्याचबरोबर सुपे, सातकरवाडी, कुडा, तिकडून धामणगाव, शिरगाव तिकडच्या मार्गे तो एक रस्ता, त्याचबरोबर करंजविरे, शिवे, वाघाव, गडद त्या ठिकाणी वांद्र्यापर्यंतचा रस्ता, मधला खरवलीचा रस्ता, त्याचबरोबर आपले सायकल ट्रॅकच्या माध्यमातून पाईट ते आपल्या कोयंडे फाटा रस्ता आणि त्याचबरोबर आपल्या मधला वाशेरे, वाजवणे हे रस्ते खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून भीमाशंकर विकास आराखड्याच्या माध्यमातून जवळजवळ 147 कोटी रुपयाचे रस्ते शासन दरबारी आत्ताच्या पुरवणी बजेटमध्ये मंजूर झालेले आहेत. पाऊस उघडता क्षणी या ठिकाणी त्याची टेंडर प्रक्रिया, इतर सर्व कार्यवाही पूर्ण होईल. पश्चिम भागातील जनतेला माझी हात जोडून विनंती आहे की या ठिकाणी आपल्या भावना मी आधीच सांगितलं की आपल्याला लाईटचा प्रश्न भेडसावत आहे, पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात भेडसावत आहे, पावसाळ्यामध्ये रस्त्याचा प्रश्न भेडसावत आहे. या सर्व गोष्टीसाठी कालच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून यापुढं लोड शेडिंग केलं जाणार नाही असंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आपली लाईटची अडचण सोडवण्यात येईल. पाण्याच्या संदर्भात बुडीत बंधारे आणि पूलकम बंधाऱ्याचं सर्वेक्षण चालू आहे, ही सुद्धा अडचण आपली सुटली जाईल. या ठिकाणी रस्त्यांच्या संदर्भात जे जे करता येईल ते करण्यासाठी मी असेल, सर्व जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सर्व सदस्य मंडळी असतील, संबंधित ग्रामपंचायती असतील, आमचा आग्रही प्रयत्न आहे की नक्की या ठिकाणी आपल्याला या अडचणीतून दूर काढणं हे आमचं कर्तव्य समजून आज आपण या ठिकाणी निवेदन दिलं, आपल्या मागण्या मांडल्या. त्याबद्दल त्याचा सहानुभूतीपूर्वक म्हणण्यापेक्षा त्याचा विचार नक्की या ठिकाणी होईल.
या सर्व गोष्टी होत असताना आज आपण सर्व मंडळी एवढ्या मोठ्या